मित्रांनो, एका व्यक्तीच्या वाटणीला एवढे दुःख काय येतात ह्याचा विचार कायम डोक्यामध्ये येतो. कारण आपण पवनदादाचं हे व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे की पवनदादाच्या ज्या जीवनावरची जी खरी कथा आहे ती पवनदादाने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. तर मित्रांनो, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. मी ह्याच्या आधी एकदा सांगितलं होतं की तुम्हाला पवनदादाचे 2 मिलियन फॉलोअर दिसतात, पण पवनदादाने केलेलं कष्ट दिसत नाही. मित्रांनो, पवनदादा हा खूप अशा भयानक परिस्थितीमधून जातोय आणि ती त्याची परिस्थिती कशी आहे त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे. तर तो एक मोठा असा रिस्टार झाला आपल्या महाराष्ट्राचा. रिस्टार झाल्यानंतर देखील त्याच्या आयुष्यातल्या ह्या कथा थांबल्या नाहीत. रिस्टार झाल्यानंतर त्याची आयडी 4 ते 5 वेळा ब्लॉक झाली. तरी सुद्धा पवनदादा न डगमगता आपल्या लहानशा कलाकाराला घेऊन त्यांना त्याचा ती जी कला आहे ते चालू ठेवली. खरंच मित्रांनो, पवनदादाचं जेवढं करावं तेवढं कौतुक हे कमी आहे. असे खूप रिस्टार आहेत. आमचे सागरदादा धडे असतील, शेतकरी पुत्र कुंडूदाते असेल, तर अशा बऱ्याच रिस्टारच्या वाटेला अशा गोष्टी काय येतात हा वारंवार प्रश्न मलाच नाही तर माझ्यासारख्या बऱ्याच रिस्टारला येतो. मित्रांनो, तर नक्कीच हा पवनदादाचा जो हा व्हिडिओ आहे तो युट्यूब वरती जाऊन जास्तीत जास्त शेअर करा. एवढंच बोलतो मित्रांनो. जन्म माझ्या बहिणीने 8:30 वाजता बहीण शुद्धीवर आली आयसीयू मधून, रडायला लागली. डॉक्टरांना म्हणली माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आतमध्ये बोलवा. मित्रांनो, खरंच माझ्या बापाचा वाढदिवस होता. 2-3 दिवस बेशुद्ध अवस्थेत असलेली बहीण माझ्या शुद्धीवर आली आणि त्या दिवशी तिनं आतमध्ये वडिलाला विश केले हॅपी बर्थडे. ऑपरेशन करून नो गॅरंटी सांगितलेलं. मित्रांनो, माझी बहीण तुमच्या सगळ्या प्रेमामुळं, सगळ्यांच्या माझ्या फॅन लोकांच्या ज्यांनी रात्रभर देवाला प्रार्थना केली त्यांच्या प्रेमामुळं माझी बहीण